नवीन भारत आता फक्त बघणार नाही, नवीन भारत आता वार झेलणार नाही तर वार करणार। शत्रूने जर का बोट दाखवलं तर त्याचा हात छाटणार। 2016 मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर भारताने पहिल्यांदाच शत्रूला घरात घुसून मारलं। सर्जिकल स्ट्राइक म्हणजे शौर्याची नवीन परिभाषा। 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट मध्ये भारताने हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला। पहिल्यांदाच भारताने आंतरराष्ट्रीय सीमा पार करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते। आणि आता 2025 चा पहलगाम हल्ल्यानंतरचा प्रिसाइज एअर स्ट्राइक। भारताने 9 दहशतवादी अड्ड्यांवर अवघ्या 25 मिनिटात अचूक हवाई हल्ले केले। कराची, लाहोर, रावळपिंडी या शहरांवर ड्रोन हल्ले केले। INS विक्रांत कडून कराची पोर्ट बेचिराख करण्यात आलं। या सगळ्यातून भारताने दाखवून दिलं की आता हा देश हात जोडून विनंती करत नाही, हातात शस्त्र उचलतो। पण हे सगळं अचानक झालं का? तर नाही, हे सगळं नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल यांच्या नव्या रणनीतीमुळे शक्य झालं। Pakistan's vulnerability is many times higher than India. Once they know that India has shifted its gear from defensive mode to defensive offense, they will find that it is unaffordable for them. You can do one Mumbai, you may lose Balochistan. हेच ते वाक्य ज्याने पाकिस्तानचा थरकाप उडवला। कारण आता हा भारत गप्प बसत नाही तर नेस्तनाबूत करतो हे सगळ्या जगाने पाहिलंय। पाकिस्तानी मीडिया ओरडतोय की इंडिया इज बिकमिंग अग्रेसिव्ह। येस, इंडिया हॅज बिकम अग्रेसिव्ह। कारण आम्ही शांततेचे उपासक तर आहोत, पण शत्रू शांतता भंग करतोय म्हटल्यावर त्याला चोख प्रत्युत्तर हे मिळणारच। भारत आता 1947 चा राहिला नाही, हा 2025 चा नवा शक्तिशाली भारत आहे। जिथे संयम असतो पण संकोच नाही, जिथे शक्ती असते पण घाबरटपणा नाही। तुम्हाला काय वाटतं, भारताचा हा नवा डिफेन्सिव्ह ऑफेन्स मोड योग्य आहे का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जबरी खबरीला फॉलो करा।